गंगापूर धरणातून पुन्हा गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। रामकुंड गोदाघाट परिसरात गोदावरीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे। घाटावरील मंदिरांना पाण्याचा वेढा दिसतोय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे आणि त्यामुळे गंगापूर धरण 97% भरलाय, म्हणून विसर्ग पुन्हा सुरू झालाय। तर याच गोदाघाटावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणेंनी। पाहुयात काय परिस्थिती आहे। गंगापूर धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे नाशिकमध्ये रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरामध्ये पुन्हा एकदा गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। रामकुंड आणि गोदा घाटावरची ही आत्ताची दृश्य आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून पुराचं इंडिकेटर समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। तर समोर रामकुंड आणि गोदा घाटाचा सगळा परिसर जो आहे तो पुन्हा एकदा गोदावरीच्या पाण्याने वेढला गेलेला आपल्याला बघायला मिळेल। जी मंदिरं आहेत या सगळ्या परिसरातली त्या मंदिरांना पुन्हा एकदा गोदावरीच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे। तर जे छोटे पूल आहेत यशवंत महाराज पटांगण ते दुतोंड्या मारुती असा गोदावरीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जाण्यासाठी त्या पुलावरून देखील गोदावरीचं पाणी सध्या वाहत असल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळेल। नागरिकांनी पुराच्या पाण्यामध्ये जाऊन सेल्फी किंवा फोटो सेशनसाठी स्टंटबाजी करू नये यासाठी हे सगळे सुरक्षा रक्षक जे आहे ते या सगळ्या परिसरामध्ये सध्या तैनात करण्यात आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।